पूज्य संत केशवदास बाबा संस्थान सेलू बुद्रुक देवदरी तालुका वाशिम जिल्हा वाशिम येथे प्राचीन काळापासून मंदिराच्या काही मूर्ती वगैरे सापडलेल्या आहेत खनन करताना। आणि इथे येण्यासाठी जे भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी कुठलाही रस्त्याची सुविधा नाही आहे, कुठलीही काही सुविधा नसताना इथे येण्या जाण्यासाठी खूप लोकांना त्रास होतोय। यांच्यासाठी काही शासनाकडून होतंय का हे बघावे आणि इथली काहीतरी सुविधा करून जीर्णोद्धाराचा प्रयत्न करावा, हे अशा आमच्या पंचक्रोशीतील शेलू पन्हाळा मैस्माळ यांच्या वतीने मी विनंती करू इच्छितो की काहीतरी इथला विकास व्हावा आणि जीर्णोद्धार चांगल्या प्रकारे होण्यात यावं, लवकरात लवकर व्हावं। बरेच दिवसापासून आज 50 वर्षापासून इथं काही उत्खनात ह्या मूर्त्या वगैरे सापडलेल्या आहेत, त्याचा कुठलाही आतापर्यंत काही विकास झालेला नाही, कुठल्याही शासन दरबारी कुठल्याही याच्यातनी काही आलेलं नाही आहे आणि देण्यात यावं, बस एवढ्यासाठीच आमच्या या पंचक्रोशीतील ग्रामवासियांची विनंती आहे। येण्या जाण्याची सुविधा इथे कुठलीही नाही आहे। आता हे मागा जे आमच्या बॅक साईडला जे दिसतात ते मंदिर आहेत, पुन्हा ते बाबा जे संस्थांचे जे अध्यक्ष आहेत ते बाबा स्वतः आहेत आणि इथं कुठल्याही दुसऱ्या काही सुविधा मिळालेल्या नाही आहेत, निधी वगैरे कुठलाही मिळालेला नाही। इथं पुन्हा गोरक्षणची संस्था पण आहे, त्या गोरक्षणसाठी कुठलाही निधी वगैरे काही उपलब्ध नाही आणि ते काय असते ते याची जे गोरक्षणची देखरेख करतात ते का महाराज ते त्यांच्याकडून माहिती मिळेल तुम्हाला। ठीक है अब तुम भी तुम्हारे चल सरासरी तिन्हीकडूनही रस्ता सारखाच पडतो, शेलूमधून पन्हाळा आणि मैस्माळ। अरे मैस्माळचं तर वॉटर सप्लायचं इथून वॉटर सप्लाय पाणी चालू आहे, तर त्यांच्यासाठी काही त्यांचा रोड बनलेला आहे, तर तो पूर्णपणे नाही आणि तो डेव्हलप झालेला नाही। त्या रस्त्यानं माणसाला सुद्धा चांगल्या प्रकारे चालता येत नाही, तर वाहन येण्याची सुविधा सोडा ती तर नाही आहे, पण माणसात तेवढा रोड कुठल्याही साईडनं रोड जर झाला तरी आमची कुठली काही हे आम्ही कुठलीही हरकत काही घेणार नाही। फक्त आम्हाला रोड होण्यासाठी आम्हाला